मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या ना त्या कारणानं कायम चर्चेत असतो. नुकताच मराठा आंदोलनाची घोषणा करण्यात आली, ते सुरू झालं आणि त्यानंतर मग ओबीसींमधून सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटली. ओबीसींनी सुद्धा आपला राग व्यक्त केला, आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर देशभरात सध्या आता ओबीसींची जनगणना करावी अशा मागणीच्या नंतर जी जनगणना होतीये, त्या जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही. त्यामुळे ओबीसी पुन्हा नाराज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसी आरक्षण संपलं अशा प्रकारची भूमिका मांडली जातीये. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या भोवती तर दुसरीकडे एस-सी-एस-टी मधल्या वर्गीकरणाचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आहे. तर असे अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर जोडले गेलेले आहेत. सोबत आपले आहेत. खूप स्वागत आहे तुमचं न्यूज नमस्कार. 18 मराठीमध्ये. खरं तर या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी एक जाणून घ्यायचं आहे, की काल एक तुमचा प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी खटकलंय असं तुम्ही म्हणताय. कुणाचं काय खटकलंय हाके सरांना? खरं तर तो व्हिडिओ आहे तो सलग नाहीये. हं, सलग असता तर मी माझी सलग प्रतिक्रिया दिली असती. बरं. परंतु तो 2-3 टप्प्यामध्ये त्याला कट पेस्ट केलेला आहे. हं, त्यामुळं थोडंसं मलाही उत्तर द्यायला अवघड जातंय. कारण हं, खूप लोकं माझ्याकडे येतात. तो व्हिडिओ माझा आहे का तर माझाच आहे. हं. पण ती खाजगीतली बैठक आहे. बरं. एक दोघांमधलाच तो संवाद आहे. हं, आणि तो ज्याने कुणी रेकॉर्ड केलाय, त्याचा हेतू काही शुद्ध नाहीये. कारण लक्ष्मण हाकेला हे चांगलं समजतं, की 1,00,000च्या सभेत काय बोलायचं, सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं किंवा मीडियासमोर काय बोलायचं, हं. ह्याचं मला भान आहे. जरी आमचा काही वाद असेल, तर 4 भिंतीच्या आतमधला जो वाद आहे आमचा समजा, माझं कुणाशी काय भांडण असेल हां. किंवा आग्रह असेल, तर तो 4 भिंतीच्या आत असलाच पाहिजे ना. हं, पण तो 4 भिंतीच्या आतमधला हं, जो काही कॉन्फिडेन्शियल असेल किंवा काय असेल, तो बाहेर काढून ज्यावेळी प्रसारित केला जातो, त्यावेळी त्याच्यामागचा हेतू हा कुणाला तरी डॅमेज करणं, हं, कुणाच्या तरी मनामध्ये कलुषित भावना कलुषित करणं, हं, हा हेतू आहे. आणि यामध्ये मला एकच याची लाईन अशी दिसते, की लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, ओबीसीमध्ये फूट पाडणं, हं. ओबीसीचं आंदोलन बदनाम करणं, जो अग्रेसिव्हली भूमिका घेतोय, ओबीसींच्या, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रभर रात्रंदिवस सगळ्या लोकांना अंगावर घेतोय. त्या माणसाला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. पण याचा अर्थ असा आहे का, की लक्ष्मण हाकेंचं नेतृत्व उभं राहतंय, म्हणून प्रस्थापित ओबीसी नेत्यांमध्ये तुमच्याबद्दलची काही असूया, अस्वस्थता आहे आणि त्यामुळे काही ओबीसी नेत्यांमध्ये संघर्ष आहे, सुप्त संघर्ष आहे? हे हे तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला तसा तो नॅचरली त्यामध्ये तथ्यही आहे. पण मी तसं मानणारा नाही. हं, त्याचं कारण असं आहे, दर 10 वर्षांनी लीडरशिप बदलत असते. हं, प्रश्न बदलत असतात. वेगवेगळे नेतृत्व उदयाला येतात. कोण जेन झी असतो, कोण अलीकडच्या काळातला असतो, हं, कोण सीनियर सिटिझन असतो. हं. त्यामुळं प्रत्येक पिढीची एक भाषा वेगळी असणार आहे. हां. नेता वेगळा असणार आहे. हं, त्यामुळे हे हे नॅचरल आहे. त्याला अपवाद तुम्ही आम्ही सुद्धा असू शकत नाही. हं. त्यामुळं इन फ्युचर महाराष्ट्रामध्ये जो माणूस ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसींच्या मनामध्ये उतरेल, तो नेता असेल. मग ओबीसींचं नेतृत्व बदलायची वेळ आली आता? नाही बदलायची वेळ भाकरी आली आहे. फिरवायची वेळ हे आली? बघा नीती ठरवत असते, हं, व्यवस्था ठरवत असते. व्यवस्थेमधला व्हॅक्यूम जो माणूस फुलफिल करेल, तो माणूस ऑफकोर्स नेता होणार आहे. हं, त्यामुळं कुणी कितीही कोंबडं झाकायचा प्रयत्न केला, तर सूर्य उगवायचा राहत नाही. हं. त्यामुळं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कधी काळी मुंबई बंद, एका शब्दावर मुंबई बंद करणारे जॉर्ज फर्नांडिस होते. कधी काळी मुंबई एका शब्दावर बंद करणारे बाळासाहेब ठाकरे होते. हं. त्यामुळं वेळेनुसार, काळानुसार लीडरशिप बदलते, मूव्हमेंट बदलते, प्रश्न बदलतात, समस्या बदलतात. ह्यात वेगळं काय आहे? बरं, ठीक आहे. आपण क्षणभर असं म्हणू, की नवीन नेतृत्व येईल आणि या सगळ्यातनं एक नवा आवाज येईल असं तुम्हाला वाटतंय. पण जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं, त्यांनी उन्हात सुरू केलं, खाटेवर सुरू केलं, की आम्ही ढेकळात करू. हे काय आहे? हे ही बघ आंदोलनाची थोडी स्पर्धा आहे. नाही हा तर आपापल्या भूमिकांच्या बद्दलचा, आपापल्या काय म्हणतात त्याला हक्कांची ही लढाई असताना, ही आंदोलनाची लढाई नाही, नाही. कशासाठी? आंदोलनाची लढाई होण्याचा प्रश्नच येत नव्हता. हं, महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे काढले गेले. त्यामध्ये त्यांनी असं कुठेही म्हटलं नव्हतं, की आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजे हं, किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचे अनेक लोकांनी नेतृत्व केले. हं,
त्या कुठल्याही नेतृत्वानं असं म्हणलं नव्हतं, की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. हं. पण ज्यावेळी मनोज जरांगेंनी हे आंदोलन सुरू केलं, त्यावेळी त्यांनी आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे हां. आणि ओबीसीचा एक-एक माणूस टार्गेट करून त्यांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली, त्यावेळी त्याची रिएक्शन आहे ना ही. हं. आम्ही ॲक्शनमध्ये तर कधी येत नाहीत. हं. आम्ही पहिल्यांदा तर काही करत नाही आहोत. मुळात मला एक कळत नाहीये, महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट, महाराष्ट्रातले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जबाबदार नेते, पक्षांचे प्रमुख मनोज जरांगेंना ज्या तत्परतेनं त्यांची दखल घेतात, त्या पद्धतीनं गव्हर्नमेंट रिझोल्यूशन पारित करायचा प्रयत्न करतात. बेकायदा कायदे कानून भंग करून ज्यावेळी निर्णय घेतात, हं. निर्णय घेणं इथपर्यंत समजू शकतो. पण त्या निर्णयाचा परिणाम हं. हे ओबीसीचं अस्तित्व, ओबीसीचे हक्क अधिकार, ओबीसीचं आरक्षण संपवणारे असतील, तर त्या ओबीसींचं काय म्हणणं आहे, हे ह्यांनी ऐकलं नाही पाहिजे? पण मग तुम्ही जेव्हा आंदोलनाची हाक दिली, कुणी संपर्क साधला तुमच्याकडे? हे बघा कोणी आलं तुमच्याकडे? कोणी लक्ष बोललं तुमच्याशी? हे बघा लक्ष्मण हाकेंनी गेल्या अनेक दिवसांपासून हं. पहिली उपोषणं वडीगोद्रीची सोडली, तर अलीकडच्या कालावधीमध्ये हे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन पारित केल्यानंतर 2 सप्टेंबरचा जी-आर हं. असो किंवा कालचं धोरण असो, हं. की जे ओबीसींना तेच मराठा समाजाला, हं. हे इलॉजिकल आहे, अतार्किक आहे, घटनाविरोधी आहे. अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय पारित करण्यामागं एखादं नीती, एखादं धोरण जाहीर करायचं असेल, तर त्याच्यामागं काहीतरी लॉजिक लागतं. हं. ते ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहे का? का तिजोरी तुमच्या हातात दिली, सत्ता तुमच्या हातात दिली आणि कोणतरी मोर्चा काढतंय आणि कोणतरी तुमच्या मानगुटीवर बसलंय, म्हणून तुम्ही जर काही निर्णय घेत असेल, तर ते बेकायदा आहे. मग त्याच्याबद्दलचा राग रस्त्यावर का दिसत नाही? ती प शक्ती जी आहे, ओबीसींची जी शक्ती आहे, ती का दिसत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुद्द्यावरती तुम्ही आधी पण म्हणालात, जेव्हा मुंबईमधला तो जी-आर काढला गेला, तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणालात, की ओबीसींचं आरक्षण संपलं. ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा हा जी-आर आहे. पण आता सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार तर 400 सर्टिफिकेट निघाले. मग तुम्ही जे मांडणी करताय, मग तुम्ही साप, साप, साप म्हणून भुई धुपटताय का? आज आणि दुसरं, तुम्हीच का बोलताय, बाकी का बोलत नाहीत? हे बघा प्रश्न असा आहे, की रिझर्व्हेशन तुम्ही आकडा किती सांगितला, किती सर्टिफिकेट काढले गेले, याच्यापेक्षा हं. काल परवा ज्या काही लोकल बॉडीजमधल्या निवडणुका झाल्या, हं. पंचायत राजच्या निवडणुका झाल्या, हं. तिथं महत्त्वाच्या पदावरती ओबीसी बसला नाही. तर तिथं मराठा कुणबी सर्टिफिकेट असलेली लोकं बसली आणि ते किती टक्के बसले, हं. तर जवळ-जवळ 60 ते 70% बसले. हं. पूर्वी काय असायचं, ओबीसी म्हटलं, की त्याला आक्षेप घेतला गेला? आक्षेप घेतलाय प्रत्येक ठिकाणी. हं. त्यांनी जी सर्टिफिकेट काढलेली आहेत, एक तरी मी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं उदाहरण देतो तुम्हाला. हं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव होतं. हं. जी व्यक्ती निवडून आली, ती ओपनमधून निवडून आली. ओपनमधून निवडून आली आणि त्या व्यक्तीनं ज्या दिवशी निवड झाली, त्या दिवशी सकाळी कुणबीचं सर्टिफिकेट काढलंय आणि दुपारी 1-1:30 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. हं. हं. हे भयानक आहे. ओबीसी इज इक्वल टू पहिल्यांदा ओबीसीच्या आरक्षणाच्या रकान्यात पूर्वी कोण दिसायचे? हं. या व्यवस्थेमधले बलुते आलुते, या हं. व्यवस्थेमधले भटक्या विमुक्त जाती जमातीमधली लोकं दिसायची. पण आत्ता ओबीसी म्हटलं, की ओबीसीच्या पुढं मराठा कुणबी दिसतात. हं. मग ह्या लोकांचं म्हणणं तुम्ही काहीच ऐकून घेणार नाही? किती उदाहरणं सांगू तुम्हाला? 100 उदाहरणं इथं बसल्या-बसल्या मी तुम्हाला सांगू? हं. कोल्हापूरचं महापौरपद, रूपराणी निकम, हं. दौंडचं नगराध्यक्षपद, दुर्गादेवी जगदाळे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद, डॉक्टर शिंदे, आमदार पुत्रांच्या पत्नी, हं. फलटणचं सभापतीपद, आमच्या शिवांजली काहीतरी असं भोसले, हं. निंबाळकरांचे नातेवाईक. हे ह्याचा तर्क आणि ह्याचं जे हे पण जे ते कुणबी आहेत. त्यांचा कुणबी नाही आहेत. हे हं. बघा प्रश्न असा येतो, मग कुणबी आहेत, तर मग लोकल बॉडीजमध्ये तुम्हाला सर्वसमावेशक सर्व लोकांना प्राधान्य द्यायचं आहे. त्या ठिकाणी ओबीसीच्या रकान्यात जर फक्त कुणबीच आले, अजून एक उदाहरण सांगतो हं. तुम्हाला. पुणे महानगरपालिकेमध्ये 42 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. त्या 42 पैकी 31 ते 32 जागा फक्त मराठा कुणबीने घेतल्या. अजून एक उदाहरण सांगतो. हं. पुण्याच्या जवळ उरळी देवाची म्हणजे फुरसंगी उरळी देवाची तिथे एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीच्या होत्या. 9 पैकी 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. म्हणजे आता इथून पुढे ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा कुणबी भरला जाणार आहे. मग राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत? राजकीय पक्ष निवडून येण्याच्या कसोटीवरती म्हणजे मराठा समाजातला तो उमेदवार असेल किंवा मराठा कुणबीचा असेल, तर तो निवडून येऊ शकतो. म्हणून तिकीटं सुद्धा त्यांना दिली हेच जातायत असं तुमचं म्हणणं आहे? असंच उत्तर मला एका मंत्री महोदयाने दिलं. हं. मी त्यांना विचारलं, म्हणून तर लोकशाहीमध्ये रिझर्व्हेशन ठेवलंय ना, की ज्या लोकांना निवडून येता येणार नाही,
पण त्यांचं प्रतिनिधित्व घेणं आवश्यक आहे. हं. म्हणून तर त्यांना रिझर्व्ह पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अडॉप्ट केलंय ना आपल्या संविधानानं, हं. की या लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन दिले ना. हं. मग मग जर मराठा समाजाला ते दिलं गेलं असेल, तर गावच्या पोलीस पाटलापासून सरपंच पदापासून ते विधानसभा लोकसभेपर्यंत सगळे मराठीच भरले जातील ना. हं. मग सामाजिक न्यायाचं काय? संविधान या गोष्टीला अलाउ करत नाही. हं. संविधानाच्या प्रियम्बलमध्ये म्हटलंय सामाजिक न्यायासह समता. आपल्याला पहिल्यांदा सामाजिक न्याय द्यायचा या लोकांना. हं. सगळ्या समूहांना ॲटलिस्ट रिप्रेझेंटेशन, ॲटलिस्ट प्रतिनिधित्व द्यायचं आहे. हं. रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये लाभ, फायदा असं नव्हे. हं. ते रिप्रेझेंटेशन आहे. रिझर्वेशन पॉलिसी ही प्रतिनिधित्वासाठी आहे, गरिबी हटवसाठी नाही. मग तुमचं म्हणणं आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे राजकीय ते संपलंय, संपत आहे? शिक्षणामधलं संपलंय, सगळं संपलेलं आहे. हं. नोकऱ्यांमधलं तर कधीच मग संपलेलं नाही. तुम्ही कशासाठी लढताय आणि तुमचा हेतू काय लढण्याचा? आम्ही लोकशाही तत्वानुसार भांडतोय. हं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणतोय. सामाजिक न्याय मिळाला पाहिजे मग म्हणतोय. ओबीसींचे नेते कुठे आहेत? ओबीसीचे नेते बोलत नाहीत, ती त्यांची मजबुरी आहे. काय मजबुरी आहे? अरे ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतायत. त्यांच्या पक्षाला पक्ष अलाउ ओबीसींची करत मतं नाही. नको आहेत का? हा, मग ओबीसी विस्थापित आहे. ओबीसी बॅलेटमध्ये आपलं काय म्हणायचं, आपला हुनर दाखवू शकत नाही. का दाखवू शकत नाही? मत आहे ना मत त्यांच्याकडे. आहे, मग तो हं. लिटरेट नाहीये, जागृत नाहीये, एकत्रित नाहीये. म्हणून तर महाराष्ट्राच्या बोडक्यावरती, महाराष्ट्राच्या मानगुटीवर कारखानदार बसलेत ना. हं. रिपीट अगेन अँड अगेन ते निवडून येतात ना. हं. जे विखे पाटील, जे जरांगेंना भेटायला गेले, हं. त्या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती राहतात हे विखे पाटलांना याचं वास्तव माहित नाही. हं. पण त्यांनी गृहीत धरलंय ना ओबीसींना. हं. हे कुठंच जात नाहीत. हे आमच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत. अरे इथली लोकशाही विकत घेतली ना या लोकांनी. पण ओबीसी नेते बोलत नाही त्याचा दोष तुम्ही दुसऱ्यांना कसा देता? बोलतायत. लक्ष्मण हाके बोलत नाही का? हं. आम्ही नेता मी म्हणत नाही. मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय. ज्यांना बोलायचं नाही त्यांनी खुशाल बोलू नये. पण आम्ही बोलणार. हं. ज्यांना कुणाला मंत्रिपद घ्यायचं आहे, आमदारक्या घ्यायच्या आहेत, खासदारक्या घ्यायच्या आहेत, पदं घ्यायची आहेत, पक्षाची मर्जी सांभाळायची आहे, त्यांनी खुशाल सांभाळावी. पण लक्ष्मण हाके या महाराष्ट्रातल्या शोषिताचा, वंचिताचा, ओबीसी मधल्या हर एक माणसाचा, हं. सामान्यातल्या सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल. पण मग तुम्ही जसं तुम्ही बाकीच्यांना सवाल विचारता, तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारला प्रश्नच नाही, पाहिजे. वेळेत एक गोष्ट हं. मी त्या मुद्द्यावरती येतोय, ज्या मुद्द्यावरती आज सगळ्यात मोठी चर्चा सुरू आहे. जनगणनेच्या रकान्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना यावेळेस होईल असं वाटलं होतं. पण अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं, आमची जात नोंदवली जात नाहीये. या परिस्थितीत तुमची भूमिका काय? या परिस्थितीमध्ये आम्ही 100 सभांची लक्ष्मण हाकेंनी घोषणा केली. त्यामधल्या मी 19 सभा माझ्या झालेल्या आहेत ऑलरेडी. हं. आत्ता फक्त 12 तारखेपासून परत मी हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. त्या हं. 100 सभा लवकर आम्ही फुलफिल करू. बरं. पण ओबीसीना जागं करण्याशिवाय, अजेंडा काय? ओबीसीना जागं करणं, हं. ओबीसीना एकत्रित आणणं आणि ओबीसींचा आवाज ह्या सरकारपर्यंत पोहोचवणं. जनगणनेबद्दल तुमचं काय? जनगणनेबद्दल जोपर्यंत 1948चा सेन्सस ॲक्टमध्ये अमेंडमेंट होत नाही, तोपर्यंत ज्यांनी कुणी घोषणा केल्यात त्या फसव्या आहेत. हं. ओबीसीला रॉ मटेरियल म्हणून वापरायचं, ओबीसीच्या तोंडाला पानं पुसायची. 1948च्या सेन्सस ॲक्टमध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये कास्ट वाईज सेन्सस होणार नाही. हे वास्तव आता जाणणारा तर लक्ष्मण हाके. छाती ठोकपणे सांगितलं गेलं बिहार निवडणुकीच्या तोंडावर सगळं खोटं, सर्वजण खोटे बोलतायत. हां. सर्वजण खोटं बोलतायत. अगदी राजनाथ सिंहापासून ते आत्ताच्या अमित शहा साहेबांपर्यंत. हं. हा चुनावी जुमला आहे. हं. मी परत एकदा सांगतो, 1948च्या सेन्सस ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाल्याशिवाय, त्या कायद्यामधले निकष बदलल्याशिवाय कास्ट वाईज सेन्सस करायला आपल्या देशामध्ये अलाउ करत नाही. कास्ट वाईज सेन्सस म्हणणं सुद्धा गुन्हा आहे. हां. कास्ट वाईज सेन्सस म्हणणं सुद्धा गुन्हा आहे. जे इम्पेरिकल डेटा कलेक्ट झालेले आहेत बिहारमध्ये, छत्तीसगडमध्ये, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, तो सोशो इकॉनॉमिकल सर्वे आहे, नॉट अ कास्ट वाईज सेन्सस. हं. कारण हं. तसं म्हणलं तरी गुन्हा दाखल होईल. बरं. असा आपला 1948चा सेन्सस ॲक्ट सांगतो. हं. हे फॅक्ट आहे. त्यामुळे ओबीसीचा वापर पण का होणं गरजेचं आहे? मला वाटतं की सामान्य प्रेक्षकाला हे कळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मागणी करताय, तेव्हा हे कळलं पाहिजे की का जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. सांगतो. गरजेची आहे. हा, महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशभरामध्ये असो, ओबीसींना ज्यावेळी निधी मागितला गेला, ओबीसींना योजना मागितल्या गेल्या, ओबीसींना काही तरतुदी महामंडळांना मागितल्या गेल्या, त्यावेळी वेळोवेळी इथल्या न्यायव्यवस्थेनं प्रश्न विचारलाय हं. की यांची संख्या नक्की आहे किती. हं. आम्ही वेळोवेळी ओबीसींच्या संघटना जातनिहाय जनगणनेची मागणी यासाठी करतायत. मी तुमच्यासमोर एक उदाहरण सांगतो हं. की या महाराष्ट्रामधला भटका विमुक्त हं. जो अ आणि ब मध्ये येतो, तो आजही जमिनीशी समांतर पालामध्ये राहतो. कुठल्याही शहराचा आउटस्कर्ट काढा, आपला देश जगभरामध्ये अमृतकाल साजरा करतोय.
महाराष्ट्रापुरतं प्रगत महाराष्ट्रामध्ये, सेक्युलर महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही भटके विमुक्त जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल नाथपंथी डवरी गोसावी, फॉर एक्झाम्पल भामटा, फॉर एक्झाम्पल पारधी, फॉर एक्झाम्पल अशी खूप उदाहरणं मी हो. तुम्हाला देईन. त्यांना आजपर्यंत तुम्ही घर देऊ शकला नाही, अर्ध्या गुंठ्याची जमीनधारणा त्यांना करता आली नाही, त्यांच्या लेकरांचं शिक्षण 4थी-5वीच्या पुढं जाऊ शकलं नाही, ज्यांच्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, स्वच्छतागृह, मान-सन्मान ह्या गोष्टी दूरच्या आहेत. मग मी काय म्हणतोय की ह्यांना न्याय भेटला पाहिजे. शासनाला एक नीती, धोरण आखायचं आहे. तर या महाराष्ट्रातल्या अ आणि ब मध्ये माणसं किती आहेत? म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी 1,00,000 आहेत, 10,000 आहेत का 50,00,000 आहेत? ह्याची आकडेवारीच नाही महाराष्ट्र शासनाकडं. तुम्ही धोरण कसं आखणार? त्यांना बजेटरी तरतूद का कशी दिली करणार? जात नाही? ही आकडेवारी का दिली जात नाही? का लपवली जाते? का लपवली जाते? कास्ट वाईज सेन्ससच नाही. या तोच का केला जात नाही? का केला जात नाही? बघा, पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी इथल्या धोरण ठरवणाऱ्या लोकांचं असं मत होतं की देशाच्या आत्ताच एवढेच तुकडे झालेले आहेत, पुन्हा जात वाईज आपण मोजत बसलो तर परत अराजक निर्माण होईल. ही त्यांची चांगली भावना होती, त्यात वाद नाही. पण दुर्दैव असं की ही जी लोकशाही इम्प्लिमेंट करणाऱ्यांनी, ज्यांच्या हातात आम्ही वाढप्या म्हणून ज्यांच्या हातात हा लोकशाहीचा सुग्रासाचा स्वयंपाक दिला, ह्या वाढप्यांनी हा स्वयंपाक पंक्तीला आपल्या पाहुण्यारावळ्यांना वाढलाय, तोंड बघून वाढलाय. शोषिताला, वंचिताला, पंक्तीला जो शेवटचा घटक आहे त्या घटकापर्यंत लोकशाही पोचली नाही. मी अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला, साध्या भाषेमध्ये सांगतोय. तो शोषित, वंचित त्याला आजही माहिती नाही की 15 ऑगस्ट म्हणजे काय, 26 जानेवारी म्हणजे काय. शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण, ड्रॉपआउट, मुलींचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण हे कुणाचं सर्वात जास्त आहे? तर विजयंती अ आणि ब चं सर्वात जास्त आहे. मग नंतर क येतो, ड येतो, बलुत्या-लुत्यामधल्या अनेक जाती आहेत, SBC मधल्या अनेक जाती आहेत, मुस्लिमांमधल्या अनेक, मुस्लिमांमधला 60% मुस्लिम हा OBC मध्ये येतो. त्यांच्याकडे तर शिक्षणात ते बघा छप्परबंद आहेत, जे कासार आहेत, जे एकदम शारीरिक श्रमाचं निकृष्ट दर्जाचं काम करतात. त्या लोकांकडे शिक्षण नाहीये. ही फॅक्ट आहे. आणि एवढा मोठा समूह जर देशाच्या विकासापासून दूर असेल, कुठला देश आणि कुठली तुम्ही तरक्की करणार आहे? कसा GDP वाढवणार आहे तुम्ही? मग याच न्यायानं तुमचं म्हणणं आहे की जे पीडित आहेत, तसंच मराठा समाजामध्ये गरीब आहेत. हे बघा, एक मिनिट थांबा, माझा प्रश्न होता. तर तुमचं एका बाजूला म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको. तुमचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण जाईल. जर मग मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ओबीसींना ज्या सवलती मिळतात, त्या सवलती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या, तर त्याला विरोध असण्याचं कारण काय? OBCच्या सवलतींचं डिझाइन हे सोशल जस्टिससाठी आहे. मग का त्यांना सोशल जस्टिस नाही. नको? अरे, आर्थिकदृष्ट्या मागण्या करताय ना तुम्ही, गरिबीच्या संदर्भात बोलताय ना. हा सोशल जस्टिस आहे. आरक्षण हे गरिबी हटवचं नाही प्रोग्राम, मॉडेल. OBC रिझर्वेशन, SC रिझर्वेशन, ST रिझर्वेशन हे सोशल जस्टिससाठी आहे. आर्थिक तरतूद नाही करू शकत सांगतो, सरकार. नाही करू शकत. मी सांगतो नाही का, हं. सोशल जस्टिससाठी SC आहे, शेड्यूल्ड कास्ट आहे. सोशल जस्टिससाठी शेड्यूल्ड ट्राईब्स आहे, हं. विजयंती आहे. शेकडो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्या लोकांना या व्यवस्थेनं माणूस म्हणून नाकारलंय, त्यांना या व्यवस्थेमध्ये सिव्हिलायझेशनमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी रिझर्वेशन आहे. मराठा समाजाचं ॲडिक्विट रिप्रेझेंटेशन नाही आहे का इथल्या व्यवस्थेमध्ये? OBC, SC, ST रिप्रेझेंटेशनसाठी आहे. अहो, त्यासाठी तुम्ही जे बोलताय ना हं. की जरांगे पाटलांचे तिथं पण गरीब आहेत, तर त्याच्यासाठी पब्लिक वेलफेअर आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. हां, मग त्याच योजना त्या लागू योजना केल्या ना. त्या योजना लागू करा ना. पण हां. तुम्ही असं कुठल्या बेसवर म्हणताय की OBCच्या योजना आहेत त्यांच्यासाठी? एक उदाहरण सांगतो. ओबीसींना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या हे बघा, संदर्भात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऑलरेडी. विलासराव देशमुखापासून EBC वगैरे तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी. हं. तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की आता भटके विमुक्तांसाठी विजयंती विभागामार्फत आश्रमशाळा चालवल्या जातात. हं. मग त्या मराठा समाजाला द्यायच्या आहेत का? त्यांच्यासाठी वेगळे येऊ शकतील. अहो, वेगळ्या म्हणजे ते असले पाहिजेत ना ट्रायबल. हं. ते असले पाहिजेत ना सामाजिक दुजाभाव सहन करणारे. सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, घेसाड्याचा, डोंबाऱ्याचा काहीतरी त्यांनी त्यांच्या मागच्या पिढ्यांमध्ये कुणीतरी सामाजिक दुजाभाव कुठेतरी अनुभवलेला पाहिजे ना. हं. हा सामाजिक दुजाभाव झालाय, एका घटकाकडून दुसऱ्या घटकावरती अन्याय झालाय. त्याला फक्त मानवतेची वागणूक द्यायचं आहे म्हणून त्याचं प्रतिनिधित्व घ्यायचं आहे. बरोबर. हं. मराठा समाजाचं गरीब 2 एकरावर येणं आणि भटक्यांचं गरीब ज्याला पाल नाही, आडं मेढं 12 खुट्ट हे ज्याचं भांडवल आहे, आडं 2 मेढी आणि 12 खुट्ट्या त्या पालाच्या, हे ज्याचं भांडवल आहे,
त्या गरिबीची त्या गरिबीची कशी काय तुम्ही तुलना करता? की जे ओबीसीसाठी विजय एनटीसाठी ज्या योजना आहेत, त्या योजनेची आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्र शासनाचा दुजाभाव. हं. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन वाटले जातात. काय बोललो मी तुम्हाला? ट्रॅक्टर, पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, पोकलेन. जेसीबी हं. त्याच्यात खूप मोठा फ्रॉड आहे. हजारो कोटी रुपये दिले जातात. त्याला हमी शासन देतं. त्याचं व्याज शासन भरतं. पण आमच्या नाभिकाची मागणी फक्त ₹1,00,000 ₹1,00,000 कर्ज नाभिकाला देऊ शकत नाही. इथलं शासन हमी देऊ शकत नाही. बँक त्याला लोन देऊ शकत नाही. हे कसं बघता? ओबीसींच्या गरीबाकडं आणि मराठ्यांच्या गरीबाकडं त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकते? ओबीसीचं रिझर्वेशन, एससीचं रिझर्वेशन, एसटीचं रिझर्वेशन, पेसा ॲक्ट कशासाठी आला? की आदिवासींच्या सगळ्या स्थितीगतीचा, इम्पेरिकल डेटाचा, अनुभवजन्य, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावरती पेसा ॲक्ट आला किंवा एसटीच्या योजना आल्या. त्या योजना जर उद्या कोणी म्हटला, उपटसुंब उठला, मी आता फाशीच घेतो, आम्हाला द्या, नाहीतर मी आता फाशी घेतो, म्हणून तुम्ही एसटीच्या योजना कशा बरं डिझाईन करू शकाल? कशा बरं लागू करू शकाल तुम्ही? हं. हे याला लॉजिक नाहीये, हे तर्कही नाही. मी वेळोवेळी म्हणलंय की हे जे कोणी निर्णय घेतात ना, बेअक्कल माणसं आहेत. हा निर्णय परवा त्या घेतल्यानंतर दिवशी त्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं, मंत्री महोदय असं म्हणाले, की आम्ही घरपोच जाऊन सर्टिफिकेट देऊ. असं देता येतं? नाही देता येत. हं. अहो, आजपर्यंत भटक्या विमुक्तामधली लोकं एखाद्यानं सर्टिफिकेटला ॲप्लिकेशन दिलं, हं. कास्ट सर्टिफिकेट काढायला 6-6 महिने त्याला खेटे घालावे लागतात. कुठल्याही शासनाला ते सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या माणसाला न्यायिक वागावं लागतं. हं. अजेंड्यावर येऊन काम करता येत नाही. दाखला सर्टिफिकेट मागावं लागतं, त्याची स्क्रुटिनी होते, त्याची खातरजमा होते आणि मग हं. ते सर्टिफिकेट इश्यू होतं. तुम्ही टेबल लावून कुणाला सर्टिफिकेट वाटू नाही शकत. ते तुमचं काम नाही शासनाचं. तुम्ही पार्शल वागू नाही शकत एखाद्या कम्युनिटीबद्दल. आणि तुमचं तुम्ही म्हणणं ते ज्या पार्शल वागतायत ना? पार्शल वागतायत. मराठा समाजासमोर किंवा जरांगे पाटलासमोर लाचार होतंय सरकार. इतर लोकांच्या कुणाची खातरजमा न करता असा 2 सप्टेंबरचा जी-आर घेतल्यानं ओबीसीवर काय परिणाम होणार आहे, परिणामाबद्दल कोणच बोलत नाही. हं. ना ओबीसीचे नेते बोलतात, ना महाराष्ट्रामधलं मुख्यमंत्री बोलतात. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. हा माझा शब्द आहे, सांगितलं त्यांनी. मग मी आत्ता बोललो त्याची उत्तरं देतील मुख्यमंत्री महोदय? हं. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाला दिलं? का दिलं? कुठला दुजाभाव त्या शिंदेनी त्यांच्या कुठल्या पिढीमध्ये त्यांच्यावर कुठल्या कम्युनिटीनं अन्याय केला? दुर्गादेवी जगदाळे ज्या दौंडच्या नगराध्यक्ष आहेत, ज्या जगदाळे कुटुंबियाचं नेपाळच्या राजघराण्याशी रिलेशन आहे, ब्लड रिलेशन, गायकवाड घराण्याशी. पण त्यांच्याकडे जर कुणबी सर्टिफिकेट आलं तर त्यांना सर्टिफिकेट मी पण आणू नाकारता शकतो कसं ना. येणार? अरे सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही मागास असं कोणी सांगितलं? कोणी काही करेल, बाजार मांडलाय लोकशाहीचा. मग तुम्ही जर अशी सर्टिफिकेट आणले तर ह्या लोकांनी काय करायचं? कुठं जायचं? पण नाकारू कसं शकतं? माझं कोणी म्हणणं नाकारायचं? तो भाग वेगळा आहे. बोगस सर्टिफिकेट जर कोणी आणत असेल, ते करत असेल, ते चुकीचं आहे. पण जर समजा कुणाची नोंद सापडली असेल, कुणाकडे सर्टिफिकेट असेल, त्या आधारावर त्याचा अधिकार बनतो ना. माझं म्हणणं आहे, की तो अधिकार बनतो ना त्या त्या व्यक्तीचा. बरं ठीक आहे. आता मला काय म्हणायचं आहे, हं. आत्ता मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण सांगितलं. पुण्यामधलं सांगतो, पिंपरी चिंचवडमधलं सांगतो. असं जर चालत राहिलं तर सामाजिक न्याय आणि मग ह्या शोषितांनी, वंचितांनी देशात राहायचं नाही, निघून जायचं. बळी तो कानपिळी असेल. कोणी हं. सर्टिफिकेट 2, 5 लाख, 10 लाख रुपये मोजून जर सर्टिफिकेट घेऊन येत असेल, हे न्यायाचं राज्य आहे, न्यायाचा देश आहे. हे लोकशाहीचं फळ आहे, की शोषिताला, वंचिताला आता इथून पुढे निवडणुकीलाच उभं राहता येणार नाही. हं. कसा कॉम्पीट करेल बरं? या कुणबी मराठा या लोकांबरोबर कसा एखादा सोनार, लोहार, कुंभार, धनगर, मेंढपाळ, वंजारी, बंजारा कसा compete करेल? राजकीयदृष्ट्या तो कॉम्पीट करू शकणार नाही. अहो त्यांच्या म्हणून त्याचं राजकीय आरक्षण संपेल ही भीती आहे तुम्हाला. संपलंय. प्रतिनिधी जर आला नाही, हे बघा पंचायत राज, गावाकडे चला. महात्मा गांधींचं धोरण होतं की खेड्याकडे चला. हं. खेड्याकडे चला इन द सेन्स की खेड्यागावात माझा शेतकरी राहतोय, खेड्यागावात माझे दीनदलित राहत आहेत, हरिजन राहत आहेत, त्यांना सुद्धा इथं प्रभात सामील करून घ्यायचं आहे. हं. म्हणून पंचायत राज. आणि पंचायत राजमध्ये जोपर्यंत ह्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार नाही, एस सी एस टीला प्रतिनिधित्व, ही लोकशाहीचा पाळणा म्हणलं गेलं पंचायत राजला, की जिथं नेते तयार होतील, त्यांना थोडंफार कायदा कळेल, की जे उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, देशाच्या लोकसभेमध्ये जाण्यासाठी तयार होतील. पण आजचं चित्र काय आहे? विधान परिषद आली की आमदार, खासदार, मंत्र्यांची लेकरं, बाळं त्या परिषदेवर जातात, राज्यसभेवर जातात. तुमचे सहकारी म्हणतायत, की तुम्ही हे सगळं आमदार आणि खासदारकी मिळवण्यासाठी करताय. ज्या कोण? दिवशी तुम्हाला ते मिळालं, त्या दिवशी तुम्ही तुमची चळवळ सोडून जा. लक्ष्मण हाके तुमचे सहकारी म्हणतायत. अहो सहकारी कोण काही म्हणाले तर लोकशाहीमध्ये कोणालाही बोलायचा अधिकार आहे. हं. लक्ष्मण हाके आज ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय. लक्ष्मण हाकेला जर कोणी आमदारकी देऊ केली
लक्ष्मण हाके पहिल्यांदा सुचवेल की बलुत्या आलुत्यामधला एक माणूस तुम्ही पहिल्यांदा आमदार करा. हम्म. लक्ष्मण हाके सुचवेल की पांचाळ समाजातर्फे, विश्वकर्मा समाजातर्फे सुतार, लोहार, कुंभार यांचा पहिल्यांदा आमदार करा. बेरड रामोशाचा पहिल्यांदा आमदार करा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या बलुत्या आलुत्यामधल्या एकाही माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाता आलेलं नाही. नको मला आमदारकी खासदारकी, जाहीररित्या बॉन्ड पेपरवर मी लिहून देतो. ज्यावेळी अशी काही वेळ येईल ना, त्यावेळी मी ज्या लोकांसाठी मांडतोय त्यांचा प्रतिनिधी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत घ्या की त्यांच्या वेदना, व्यथा, अडचणी कायदा बनवणाऱ्या कायद्याच्या सभागृहाला कळतील. सोशल इंजिनिअरिंग करताय. प्रश्नच नाही. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. मागच्या इंटरव्ह्यूला आला तेव्हा पिवळाच फक्त होता, आता निळा पण टाकलेला आहे. मी सोशल इंजिनिअरिंग मी ज्यावेळी काम करतो, मी पहिल्यांदा काम करतो तर फक्त धनगर समाजाचं. मी धनगर समाजाचं काम करता करता मला हे कळलं की आपल्यापेक्षा वाईट जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन मला कळलं की सामाजिक न्याय विभागाचा हजारो कोटी रुपयाचा निधी इतर विभागांना डायल्यूट केला जातोय. स्वर्गीय वंदनीय अजितदादा पवार त्यात माहीर होते. आता गेलेल्या व्यक्तीबद्दल बोलू नये खरं तर. ते समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब त्यांची आदळ आपट बघितली, ह्या गोष्टी जाणवतात. लोक, एवढा मोठा समूह ह्या व्यवस्थेपासून दूर आहे. पुरोगामी महाराष्ट्र हा कारखानदाराच्या ताब्यात आहे. रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारी माणसं सत्ता आली की त्या सत्तेत जाऊन बसतात. पण याच कारखानदारांना तुम्ही पण सपोर्ट करता ना. कसा सपोर्ट करतो आम्ही? तुम्ही बारामतीमध्ये आता उमेदवार दिला ना, माघार घेतली. मी बारामतीमधलं माझं एकमेव कारण आहे, माझ्या कधीही माझ्या भूमिका ऐका, प्रेस ऐका, मी फक्त एक महिला, ज्यावेळी महिलेनं मला ज्यावेळी कॉल केला आणि जे वातावरण होतं, लक्ष्मण हाके लढणारा भेडणारा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. एका महिलेच्या विनंतीला मी मान देऊन मी तिथं अर्ज माघार घेतली. मला सगळ्या गोष्टी कळतात आणि मी खूप तज्ञ असं नाही माझा दावा, पण मी सर्वसामान्य माणसाची भूमिका एवढ्या मला गमवायचं काहीच नाही, मला कमवायचं पण काहीच नाही. पण ओबीसीचं ऐतिहासिक पदं येतील जातील, आमदार खासदारके येतील जातील, मंत्रीपदं येतील जातील, खातो कोण? देते कोणी ऑफर? अवे बघा, ऑफर जर कोणी दिली, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या अगोदर 2 नावं सुचवीन. एक बलुत्या आलुत्यामधलं सुचवेल, एक भटक्या विमुक्त जाती जमातीमधलं. राजकीय भविष्य काय तुमच्या चळवळीचं? ज्या दिवशी ओबीसी एकवटेल, ज्या दिवशी ओबीसी पॉलिटिकली साक्षर होईल, त्या दिवशी महाराष्ट्रामधला एकही कारखानदार आमदार होणार नाही, मंत्री होणार नाही. महसूल मंत्रीपद कुणाच्या बापाची जागिरी नाही. गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद महाराष्ट्रात धनगर, वंजारी, बंजारा, तेली किंवा लिंगायत यांना पण पद द्यायची वेळ येते, त्यावेळी त्यांना ते एक विशिष्ट प्रकारचंच खातं दिलं जातं. हा माझा अनुभवानं मी तुम्हाला एखादं उदाहरण पण देऊ शकेन. एवढं डिस्क्रिमिनेशन मंत्रिमंडळाचं खाते वाटप करताना सुद्धा होतं. महसूल मंत्रीपद आता तुम्हाला जर हे बदलायचं तर मग राजकारणात यावं लागेल. राजकारणात येईल, पण पहिल्यांदा सामाजिक चळवळ आणि मला ह्या 300-400 जातीमध्ये आपण ओबीसी आहोत हे महाराष्ट्रात पहिल्यांदा समजून सांगावं लागेल. विजय अंटी म्हणतात जाणीव जागृती तुम्ही करता. प्रश्नच नाही. मी रात्रंदिवस पळतोय. माझं मागचं 4 महिन्याचं रेकॉर्ड जर काढलं, एकही दिवस असा नाही की मी पब्लिकमध्ये नाही. 5,000 मतदारसंघ ठरलाय तुमचा की? मतदारसंघ वगैरे नाही. आता डिलिमिटेशन जर झालं तर मी 100 विधानसभा मधला इन्फ्लुएन्स दाखवून देईन सरकारला. ठीक आहे. तुमची राजकीय भूमिका काय असेल ते फार तुम्ही स्पष्टपणे सांगितलं नाही, पण राजकीय भूमिका घेणार हे मात्र तुम्ही सांगितलेलं आहे. पण ओबीसींच्या हक्काच्या संदर्भात, ओबीसींच्या न्याय मागण्यांच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं आग्रही भूमिका मांडताय. पण हे सगळं करत असताना तुम्ही गेल्या काही दिवसात खूप आक्रमक झालेले आम्हाला दिसत आहे. नाही, आक्रमक होण्याचं कारण असं आहे की इथलं आम्ही खरं देवेंद्र फडणवीस साहेबांना अक्षरशः आम्ही एक देव म्हणून आम्ही जाहीर भूमिका घेतली. माझे एक 10-12 उमेदवार सोडले, बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला माहितीला मतदान करायचं, ही जाहीर भूमिका याच लक्ष्मण हाकेंनी घेतली. त्याचं कारण असं होतं की मनोज जरांगेंना सपोर्ट करणारी ही जी महाविकास आघाडीची मंडळी होती, ते आमचं ऐकायला तयार नव्हते, ते आम्हाला भेट द्यायला तयार नव्हते. आणि आमचा पक्का समज झालाय की ते जरांगेंना सपोर्ट करतायत. म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना एक कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, एक वेल एज्युकेटेड माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे आजही पाहतोय. आम्ही सपोर्ट करायची भूमिका घेतली, पण सपोर्ट करायची भूमिका घेतल्यानंतर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय हे ओरडून आतडं तुटोस्तर ओरडून सांगतोय.
पण कसं संपलंय? पण तुम्हीच म्हणता त्यांचं सॉफ्ट कॉर्नर आहे तुमच्याबद्दल. नाही, नाही, सॉफ्ट कॉर्नर आहे. हा व्हिडिओ त्यावेळेचा आहे. हा व्हिडिओ आत्ताचा नाही. सॉफ्ट कॉर्नर असता हां. आम्हाला म्हटले असते ते. तुम्ही कसं संपलंय म्हणताय, कसं सांगा बरं? बरं मला नका म्हणू द्या. पण मंत्रिमंडळात जे 5-6 कॅबिनेट ओबीसीची काही सब कमिटी आहे ना, हं. त्यांना तरी त्यांनी विचारलं असतं. या साहेब कसं संपलंय? हे संपलंय म्हणतायत, कसं संपलंय सांगा बरं? हं. नाराजी आहे ओबीसीमध्ये. ओबीसी नाराज आहे. प्रचंड संतापलेला आहे. प्रसाद लाड यांच्यावर का रागावला तुम्ही? एवढे का चिडलात? नाही, प्रसाद लाड असं बोलले, की मी लक्ष्मण हाकेंना ओळखत नाही. दुसरं वाक्य त्यांचं असं होतं, ते कुठले लोकप्रतिनिधी आहेत? मग प्रसाद लाडांना माझा सवाल होता, ओळखत नाही ठीक आहे, मी मेंढपाळाचा पोरगा आहे. ते विमानातनं फिरतात, कॉर्पोरेट वर्ल्डमधले ते बादशाह आहेत. पण लोकप्रतिनिधी नाहीत लक्ष्मण हाके. मग मनोज जरांगे कुठला लोकप्रतिनिधी आहे? त्यांच्याकडे ज्या तत्परतेने ते जातात, ते त्यांच्या समाजाचे आहेत म्हणून का? त्यांच्या मागे झुंड आहे म्हणून का? आणि मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे, ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय, ओराडतोय. मग माझी चेष्टा करतायत का ते? आणि जरांगेंना मात्र रेड कार्पेट घालतायत का? बरं, ते पण जाऊ द्या. चला, आम्ही मान अपमान सहन करत पुढे जातोय. ते काय बोलले एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत, मी 1,00,000 तरुणांना रोजगार पुरवलाय. अरे माझ्यासारखा मग कार्यकर्ता, ॲक्टिव्ह कार्यकर्ता मी विचार करेन ना, 1,00,000 रोजगार पुरवणारा लाडांचा उद्योग काय आहे बघायचं ठरवलं मी. अरे त्यावेळी मी बघितलं साहेब, महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट शासकीय, निमशासकीय आस्थापनांचं आउटसोर्सिंगचं काम हे करतात. यांची क्रिस्टल कंपनी. 20,000 पासून 1,50,000 पर्यंतचे पगार यांच्या कंपनीमार्फत होतात. आणि परत त्यांना 10 ते 12% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट त्यांना देतं. आणि तो पगार यांच्या कंपनीमार्फत होतो. तिथं कामगार कायदा असेल, तिथं रिझर्व्हेशन पॉलिसी असेल, तिथं पीएफ भरला जात असेल, काय होत असेल? आणि हे काय बोलले, की मी 1,00,000 तरुणांना, अरे मग नोकऱ्या सगळ्या गायकवाडांकडे जात असतील, प्रसाद लाडांकडे जात असतील, त्यांना कोणता नैतिक अधिकार पोचतो, की जे मनोज जरांगेंना जाऊन अस्वस्थ करतायत? म्हणजे आरक्षणाच्या टोटल महाराष्ट्राच्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या अनाथ माती घालवण्याचं काम करणारा माणूस मनोज जरांगेंना जाऊन अस्वस्थ करू शकतो? काय हैसियत आहे प्रसाद लाडांची? काय अभ्यास आहे त्यांचा त्यामधला? कुठल्या कुठल्या काय स्पेशालिटी आहे प्रसाद लाडांची, की जे रिझर्वेशन संदर्भात एखादा माणूस आंदोलनाला बसलाय आणि त्यांना ते बोलायला तिथं गेले, दूत म्हणून गेले होते ना ते. दूत म्हणून गेले? अहो एक्सपर्ट असतात. ह्याच्या अगोदर मनोज जरांगेंकडं अटॉर्नी जनरल गेलेले आहेत, सचिव गेलेले आहेत, वेगवेगळ्या न्यायालयांचे निवृत्त न्यायाधीश गेलेले आहेत, कमिटींचे अध्यक्ष गेलेले आहेत. हं. ते समजू शकतो ना हो. प्रसाद लाड हे यार मला नाही, मला पटलेलं नाही. ठीक आहे. पण आज ह्या सगळ्या अनुषंगानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही अतिशय परखडपणे भाष्य केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या पॉडकास्टच्या माध्यमातून हे जे सध्या महाराष्ट्रातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, त्या चर्चेमध्ये तुमची मतं जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता. खूप खूप धन्यवाद. तुम्ही विनंतीला धन्यवाद. मान देऊन आलात नमस्कार. त्याबद्दल नमस्कार. आणि खूप आभार आहे. धन्यवाद. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यांसोबत. तुर्तास धन्यवाद.